पेठ प्रभाग क्रमांक 17 बोरविहीर पाडा येथे पेव्हर ब्लॉकच्या कामात मोठा गैरव्यवहार उघड झाला असून तब्बल 9 लाखांचा निधी खर्च करूनही काम निकृष्ट, उखडलेले आणि दर्जाहीन असल्याचं यावरून नगरसेविका शीतलताई संतोष रहाणे यांनी प्रशासनाला थेट जाब विचारत तातडीच्या चौकशीची मागणी केली आहे। शीतलताईंच्या अर्जानंतर इंजिनिअरिंग तपासणी करण्यात आली असता 14 मीटरचे काम झालेच नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय। प्रत्यक्ष काम कमी पण बिल जवळजवळ पूर्ण असा गंभीर संशय त्यातून व्यक्त होत आहे। कामाचे एस्टिमेट, क्वालिटी कंट्रोल अहवाल आणि ठेकेदाराची बिलांची माहिती प्रशासनाने न देण्यामुळे गैरव्यवहाराचा संशय अधिक गडद झाल्याचं शीतलताईंनी सांगितलंय। त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की कामाची सखोल व गुणवत्ता परीक्षणासह चौकशी करावी, प्रत्यक्ष काम बिलातील तफावत स्पष्ट करावी, दोषी ठेकेदार व संबंधितांवर तातडीने कारवाई करावी। शीतल रहाणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक 17 मधील निकृष्ट कामाचा मुद्दा चांगलाच तापला असून नागरिकांनीही कठोर कारवाईची मागणी केली आहे। स्टार्ट। नमस्कार, माझं नाव शीतल रहाणे। मी पेठ नगरपंचायत पेठ प्रभाग क्रमांक 17 ची नगरसेविका आहे। माझ्या प्रभागामध्ये पेवर ब्लॉक बसविणे या कामासाठी रुपये 9,94,501 एवढे गट्टू कामासाठी निधी आलेला होता। एस्टिमेट प्रमाणे जो गट्टू काम आहे त्यासाठी खोदाई करणे, कामाच्या ठिकाणी खोदाई करणे, सोलिंग करणे, M10 कॉन्क्रीटकरण करणे, पेवर ब्लॉक बसवणे इत्यादी त्या कामाचं स्वरूप होतं। ज्यावेळेस काम सुरुवात झाली त्यावेळेस ते कुठली खोदाई नाही केल्यामुळं मी मुख्याधिकाऱ्यांना वारंवार सांगत आलेली होती की जे काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट पद्धतीचे चालू आहे। त्यामुळं आजची परिस्थिती अशी आहे, काल झालेल्या कामाला 8 ते 9 महिने झालेले, पण झालेल्या कामामध्ये पूर्णपणे गट्टू हे विस्कळीत झालेले आहेत। मी 7/11/2025 रोजी गुणवत्ता तपासणीसाठी मुख्याधिकारी साहेबांकडे एक अर्ज दिलेला होता की सदर कामाची ही गुणवत्ता तपासून त्यामध्ये सुधारणा करून द्यावी। तर आज रोजी त्यानंतर मी 24/11 रोजी पुन्हा एकदा स्मरणपत्र देखील त्यांना दिलेलं आहे, तरी देखील तिथं कुठल्या प्रकारची तपासणी किंवा गुणवत्तेचे काही हे झालेले नाही आणि झालेलं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। म्हणून मी इंजिनियर साहेबांना काल प्रभाग क्रमांक 17 बोरविहीर पाडा येथे गट्टू कामाच्या ठिकाणी आम्ही गेलो असता झालेल्या कामाची पूर्ण मोजदाद करून आणि त्याची पाहणी केली। पाहणीमध्ये असं निदर्शनास आलं की जे काम आलेलं होतं त्यापेक्षा 14 मीटर एवढं काम तिथं झालेलंच नाहीये। म्हणजे तो तेवढा रस्ता तिथं गट्टू कामाचा चोरीला गेलेला आहे। आणि अशी एवढी ही बाब असून, महत्वाची गोष्ट असून पेठ नगरपंचायतकडनं जो ठेकेदार होता त्याला त्या कामाची रक्कम देखील दिली गेलेली आहे। तर माझी मागणी अशी असणार आहे, जर सदर काम हे 14 मीटर अपूर्ण आहे तरी देखील त्यांना कामाचे पूर्ण पैसे दिले गेले, म्हणजे यामध्ये दोषी कोण, त्या दोषींवर व्यवस्थित कारवाई झाली पाहिजे। ठेकेदाराचं जे लायसन आहे ते रद्द करण्यात आलं पाहिजे आणि रस्ता जो चोरीला गेला आहे तो कोणीतरी सापडून दिला पाहिजे, अशी माझी यामध्ये ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, पेठ।